स्टेजवर जाण्यासाठी कोणाला पाणी प्यावं लागतं, कोणाला चहा प्यावं लागतं, कुणी कुणी कोऱ्या थांबतात आणि स्टेजवर जातात. तसा एक जण कोरीच घेऊन स्टेजवर जातोय. त्याला गिन्यान नाही, अक्कल नाही. रुबाब, थाट, बूट, सूट, कोट सगळा माझ्या बापाची भीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाची देण दिलेल्या त्या घरात राहतोय आणि तो स्टेजवर बोलतोय. काय बोलला? आम्हाला बाबासाहेब चालते पण महार चालायचे नाहीत. अरे रे 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 रे, सुनते मेरा तो खूनच खोल गया ना. सळसळ रक्त झालं ना माझं. बाबासाहेब चालतील, महार नाही चालायचे. अरे ज्या जातीत माझा बाप जन्माला आला, डॉक्टर भीमराव आंबेडकर, ज्या जातीत माझा बाबासाहेब जन्माला आला, त्याच्या जन्माच्या येण्यानं तुझ्या माझ्या गळ्यातलं गाडगं गेलं. तुझा माझा समाज कुठंतरी गावाच्या बाहेर वड्याखोड्याला पडून होता. अरे तुझ्या आया भाया विचार पूर्व जायला तुझ्या इथे असं चाळ पानं नुसतीच क्वार्टर हाणून पुढे जाऊ नको, घरी गेलास की. समाज सध्या जगवायला लागलाय. एक दिवस असं होईन पिल्ल्या, देवीचं कुत्र घर का ना गाठ के. अगं माय गे, किधर जाऊ, इधर जाऊ के उधर जाऊ, इकून तर हकललेलेच आहेत. त्याला माझं एकच सांग नाही की पिल्लू, बिना पाण्याची क्वार्टर घेऊन स्टेजवर काही बोलायचं नसतं. महार समाज आहे म्हणून आपण आहोत. ह्या महार समाजामुळे आज स्वातंत्र्य आहे. जर महार समाजच नसता, बाबासाहेबाचा जन्म झाला नसता, तुझ्या बुचनातला झाडू निघलाच नसता. बुचनातला, कंबरेला म्हणत नाही मी. कंबर शब्द सोपा सुंदर वाटतंय. बुच सर्वांना नाही, काही जणांना आहेत. काय एक तर काय करतंय, एक जणांना काय केलं, पुणे नागपूर रॅल्या काढतोय चलतय आणि त्याचे कार्यकर्ते पुढं जागा रे बाबा हो, आपला बाप आपल्यासाठी बिना चपलाचा चालायला लागलाय. उपकार करायलाय का रे? 1.5 दिवसात दिसायला आहे बाप तुम्हाला. 1.5 दिवसात दिसायला तुम्हाला नेता. आतापर्यंत कोण होतं? आम्हाला आतापर्यंत आमचा एक जणांना काय टाकलं, आमच्या समाजाला पक्षच नाही, हे बिना पक्षाचाच. मग आतापर्यंत काय करीत होता? हे स्वतःच्या पोळ्या भाजीत होता होय. ह्या स्टेजवर त्या स्टेजवर. आणि एक जण तर म्हणला, बाप आमच्या बापानं आमच्या नेत्यानं 50 वर्ष घातलेत आमच्या समाजासाठी. अरे तुमच्या समाजासाठी नाही, त्याला माहिती समाज अडाणी, समाज शिकलेला नाही, अंधश्रद्धेत आहे. साहेब यांना एवढी समाजाची कळकळ वाटत होती ना, ते यांनी समाजामध्ये फिरायचं होतं. बंधूंनो, ज्या लोकात आपण राहतात का, त्या लोकांची नस ना नस आपल्याला माहित असते. मी माझ्या समाजाला नाव ठेवत नाही, त्यांचं शिक्षण पूर्ण नाही झालेलं, 10वी 12वी पुढे विद्यार्थी नाहीत.